असं वाटते की मीच आमच्या घरात मीच चांगला चहा बनवते. पण नाव आय एम अडल्ट. बिग कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन. मम्मी नसला का? मम्मी नसली. इग्नोर माय ग्रामर. तर मी सुद्धा बिग बॉस मध्ये गेले होते. आप तो फुसकी बॉम्ब निकले. सो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि खूप दिवसानंतर मी असे व्लॉग करते कारण की ॲक्च्युली याचं रिझन आहे. मम्मी घरी नाही आहे, म्हणजे मम्मी गेले फिरायला अयोध्येला. कोणासोबत? तर तिच्या माहेरच्यांसोबत गेलेली आहे. तर आम्हाला दोघांनाच घरी जेवण बनवावं लागतं. सो आज दादाची हातचीच, म्हणजे नेहमी दादाच जेवण बनवतो. मम्मी नसला का? मम्मी नसली. इग्नोर माय ग्रामर. सो आज आम्ही दोघं मिळून बनवणार आहोत भाकरी, उकडीची आणि वांग्याचं भरीत. तर तुम्हाला मी त्याची रेसिपी देते. आणि अजून मी गोष्ट एक बनवणार आहे, ती तुम्हाला मी उद्या सांगेन, म्हणजे ह्याच व्लॉगमध्ये, पण ती उद्या बनवणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट. एक आणि थोडीशीच माझ्यासाठी चहा बनते. चहा की प्यानो बेस्ट. मला असं वाटते की मीच आमच्या घरात मीच चांगला चहा बनवते. इवन उपासनाला पण माझ्या हातचा चहा आवडला होता. चल झुट्टी. उपासना, यू आर वॉचिंग दिस. मी खोटं नाही बोलत आहे. तिने मला कॉल पण केला होता की मला चहाची रेसिपी सांग. उपासना प्लीज कमेंट करून सांग की तू मला कॉल केला होतास प्लीज, आणि माझी तारीफ कर. सो वांग्याच्या भरतामध्ये आम्ही बटाटेसुद्धा घालतो, म्हणून बटाट्याचे मस्त पातळ मी स्लाईस केले. आणि ही रेसिपी मम्मी आणि आजी बनवायची आणि आम्ही पण आता शिकलो आहे. आम्ही म्हणजे दादा शिकलो. खोबरं, आलं, लसूण, मिरची आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स करायचं आणि ते टाकायचं वांग्यामध्ये. वांगी अशी मधून मस्त चिरून घ्यायची. लांबा वांगा असेल तर त्याचे छोटे छोटे तुकडे करा, आणि तुमच्याकडे ते गोल वांगे असेल त्याचे 4 भाग करून त्याच्यामध्ये स्टफ करा. काही लोक वांग्याच्या भरत्याचा रस्सा करतात, पण आम्हाला नाही आवडत. आम्हाला असं सुकंच खायला आवडतं, कारण की लहानपणापासून आई आम्हाला हेच खायला द्यायची आणि आम्हाला हेच आवडतं, म्हणून आम्ही सुद्धा शिकलो आहे करायला. आणि उरलेली जी चटणी होती, ही जे बटाट्याचे खाप केले होते, म्हणजे पातळ स्लाईस केल्या होत्या, त्याला थोडंसं चोळायचं आणि ते तेळामध्ये टाकायचं आणि मस्तपैकी असं बारीक गॅस करून त्याच्यावर वर झाकण ठेवून पाणी द्यायचं आणि थोडं थोडं मध्ये पाणी शिंपडत राहायचं, जेणेकरून भाजी ती लागू नये. आणि जी उरलेली असते ना, उरलेली चटणी सगळी तुमच्या भाकरीला लावायची आणि खायची. बस. दादाला माझ्यावर एवढा कॉन्फिडन्स होता ना की त्याने ऑलरेडी भाकरी ऑर्डर केल्या होत्या, कारण की त्याला माहिती आहे माझ्याच्याने काय होणार नाही. आम्ही लोक पोळे खाणारी माणसं, आम्ही खूप रेअरली भाकरी खातो आणि मम्मी नसल्यामुळे आमचे भयंकर वांदे चाललेत, पण आम्ही स्टील मॅनेज करतो. आणि भाजी एवढी मस्त झाली होती, तुम्ही माझ्या रिॲक्शनवरून बघू शकताय. त्यानंतर रात्री मला बिग बॉस बघायचं होतं, पण बिग बॉस सुरू झालं नव्हतं, म्हणून मी मूवी बघायला सुरुवात केली. तर स्त्री लागला होता. भाई स्त्री तर मी बघू नाही शकत, म्हणून मी अवतार बघत होते आणि लगेच मग बिग बॉस लागला.
बिग बॉस बघितल्याशिवाय झोपतच नाही. आय डोंट नो वाय, बट ह्या वर्षी मी जनरली बिग बॉस बघत नाही. ठीक आहे, एवढे सीझन झाले. बिग बॉस 13 मी फॉलो केला होता, सिद्धार्थ आणि शहनाजवाला. बट इट जस्ट बिकॉज शहबाज आला आत्ता, म्हणजे त्याची वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे बिग बॉसमध्ये. सो इट्स क्वाईट इंटरेस्टिंग, कारण की त्याचा जो फनीवाला अँगल आहे तो ऑलरेडी आपण बिग बॉस 13मध्ये बघितला होता. पण ही ते बघायला खूप मजा येते. आणि प्रणीत आहेच, प्रणीत भी भाई बॉस आहे, मजा आता प्रणीत को भी देखने के लिए. आणि तुमच्यापैकी कोण कोण बिग बॉस फॉलो करते, म्हणजे हा सीझन किंवा अगोदरचे केलेत, फेवरेट सीझन कुठला आहे सांगा. माझा तर भाई बिग बॉस 13च फेवरेट आहे. शहबाज ॲक्च्युली शहनाजचा भाऊ आहे, कारण की तो बिग बॉस 13मध्ये आला होता फॅमिली वीकसाठी. सो तिथून लोकांनी खूप त्याला पसंत केलं. आणि इथे त्याला आणण्याचं रिझन काय, मृदुल आणि आय थिंक त्याची काहीतरी फाईट होती बाहेर, की बिग बॉसमध्ये झालं होतं माहीत नाही. पण त्याची वाईल्ड कार्ड एंट्री त्या लोकांनी केली, जो बेस्ट डिसिजन मी समजेन, कारण की सगळे फिके होते. बट तो आला आणि त्या दिवशी मस्त मिरची मसाला, त्याचा फनी तडका. मी लाईव्ह फीड पण आज बघत होते, त्याच्यामध्ये पण तो मस्त जोक करतो आहे, त्याचे रॅप गातो आहे. जिशानला तो थोडंसं हैराण करतो आहे. अमल बरोबर तो फन करतो आहे. तो इट्स काइंड ऑफ फन टू वॉच हिम. तुमचा फेवरेट कंटेस्टंट कोण आहे मला नक्की सांगा. असं वाटतं मी बिग बॉसची स्टोरी बनवते, कारण की जनरली ऑफिसमध्ये आम्हाला हेच काम असतं की बिग बॉस. तर मला असं वाटतं मी व्लॉग नाही, मी स्टोरी देते ऑफिसमध्ये अशी. आणि आय डोंट नो तुम्हाला माहिती आहे का ना, तुम्ही एपिसोड बघितला आहे की नाही लास्ट इयरचा, तर मी सुद्धा बिग बॉसमध्ये गेले होते. येस, जेव्हा प्रेस कॉन्फरन्स होती गेल्या वर्षीची बिग बॉस 18ची, तेव्हा मी गेले होते. आणि मी करणवीरला, जो विनर आहे, त्याला क्वेश्चन विचारला होता. तर तुम्हाला छोटीशी क्लिप मी इथे दाखवते, तुम्ही बघा, ते तुम्हाला मजा येईल. आप तो फुसकी बॉम्ब निकले. जेव्हा ह्या वर्षीची हाऊस टूर झालेली, तेव्हा आमची पण एक रिपोर्टर गेली होती बिग बॉसमध्ये, आणि मस्तपैकी असं कवर करून ती आली होती. मस्त वाटतं असं बिग बॉसमध्ये सेलिब्रिटी असं फील होतं. कारण की विचार करा ना, कंटेस्टंटच्या अगोदर तुम्ही जाऊन येता, म्हणजे काय बोलतात त्याला, डायरेक्टली तुम्हीच फर्स्ट कंटेस्टंट झालात बिग बॉसचे. आय डोंट नो, पण जस्ट ठीक आहे, चलो बाय बाय. थोडंसं गळा खराब आहे आणि तापसारखं वाटतं आहे. डोस आई कसे मी कोणी मोठ्या मोठ्या गोळ्या बनवल्यात, प्लीज घशात खाली उतरत नाही. मी कधीच गोळी अशी खुशी होऊन की बाबा बरी व्हायचे म्हणून गोळी खाते कधीच खाल्ली नाही. असं वाटतं जबरदस्ती कोणतरी मला देते आणि मी ते खाते, असंच खाल्ले. लिटरली लहानपणी मला आठवते, मम्मी पप्पा धरून मला गोळ्या द्यायच्या, अशा लिटरली चेचून एका वाटीत त्यात पाणी मिक्स करून मग सगळं कशात वाटायच्या. पण नाव आय एम अडल्ट. एम आय अडल्ट? बिग कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन. सगळी तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मला आता व्लॉग एडिट करायचा आहे म्हणून मी इथेच संपवते. तर कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय, आणि भेटूत पुढच्या व्लॉगमध्ये.